नमस्कार. छायाच रेसिपीजमध्ये आज आपण 2 पिकलेली केळी आणि 1 कप गव्हाचं पीठ यापासून 1 तिखट आणि 1 गोड अशा 2 मस्त रेसिपीज बनवणार आहोत. चला तर लगेच बनवायला सुरुवात करूया. इथे मी 2 केळी घेतलेत. पिकलेली केळी घ्यायची आहेत. आता ही सोलून घेऊया. तर घरी जास्त पिकलेली केळी फेकून न देता त्यापासून तुम्ही ह्या 2 मस्त अशा रेसिपीज बनवू शकता. दोन्हीही केळी मी इथे सोलून घेतलेत. आता हे आपल्याला तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत. खूपच मस्त आणि झटपट होणाऱ्या अशा ह्या दोन्ही रेसिपीज आहेत. दोन्ही केळी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली. आता यामध्ये 1 कप गव्हाचं पीठ घालायचं आहे. इथे आता पीठ मी काढून घेतलं मिक्सरच्या भांड्यामध्ये. तर हे यामध्ये आपल्याला पाणीसुद्धा घालायचं आहे. त्यामुळे हे सगळं मी मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलं. आता यामध्ये 1 कप पाणी घालायचं आहे. आता हे आपण मिक्सरला फिरवून घेऊया. तर अगदी स्मूथ असं हे वाटून घेतलं आहे. अजिबात यामध्ये केळ्याचे तुकडे राहिलेले नाही आहेत. अगदी बारीक करून घेतलं. आता हे आपण मिश्रण 2 पार्टमध्ये डिवाईड करूया. तर यापासून आपण 1 गोड आणि 1 तिखट अशा 2 रेसिपीज बनवणार आहोत. म्हणून याचे मी 2 सारखे भाग करून घेतलेत. आता यामधला 1 बाउल मी घेते. यापासून आपण सुरुवातीला गोड रेसिपी बनवूया. तर आता यामध्ये मी 2 चमचे रवा घालते. रव्यामुळे रेसिपी कुरकुरीत व्हायला मदत होईल. याऐवजी तुम्ही 2 चमचे तांदळाचं पीठसुद्धा घालू शकता. यानंतर यामध्ये मी थोडीशी वेलची पूड घातली. आता यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आहे. यानंतर इथे मी 2 चमचे गूळ असा अगदी बारीक चिरून घेतला आहे, तो घालायचा आहे. गुळाऐवजी तुम्ही साखरसुद्धा घालू शकता 2 चमचे. आता गूळ आपण पूर्ण यामध्ये मिक्स करून घेऊया. आपण चिरून घेतला आहे गूळ, त्यामुळे पटकन हा असा मिक्स होतो. यामध्ये आता पाणी घालायची अजिबात गरज नाही आहे. हे आपल्याला असंच हवं आहे. तुम्हाला जर जास्त घट्ट वाटत असेल तर थोडंसं दूध घालून तुम्ही याला थोडंसं असं पातळ करून घ्या. आता हे आपण बाजूला ठेवूया. आणि इथे मी दुसरा बाउल घेतला आहे. तर यामध्ये सुद्धा 2 चमचे मी रवा घालते. यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. इथे मी आता बारीक चिरलेला टोमॅटो घालते. बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली. बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्यासुद्धा घालू शकता. यानंतर इथे मी अर्धा चमचा पिझ्झा सीझनिंग घालते आणि अर्धा चमचा चिली फ्लेक्स घातले. जर पिझ्झा सीझनिंग नसेल तर तुम्ही इथे थोडासा चाट मसाला घालू शकता. यानंतर इथे मी चवीप्रमाणे मीठ घातलं. रेड चिली फ्लेक्सच्या ऐवजी तुम्ही लाल तिखटसुद्धा इथे घालू शकता. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया. भाज्यांमध्ये तुम्ही इथे बारीक चिरलेली शिमला मिरची, किसलेला गाजर किंवा तुमच्या आवडीच्या भाज्या ॲड करू शकता. तर इथे दोन्ही आपले मिश्रण तयार आहेत. 1 गोड आणि 1 तिखट अशी दोन्ही मिश्रण तयार करून घेतलेत. आता सुरुवातीला आपण गोड धिरडं किंवा पॅनकेक बनवून घेऊया. तर इथे मी पॅन गरम करून घेतला आहे. यामध्ये मी 2 चमचे तेल घातलं. तेल गरम झाल्यानंतर इथे 1 चमचा तयार आपलं पीठ घालायचं आहे. पसरवायचं नाही आहे जास्त, हे थोडंसं जाडसरच आपल्याला करायचं आहे. याची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. तर पहा, एका बाजूने हे छान असं खरपूस भाजल्यानंतर उलटून घेतलं आहे मी. यामध्ये गूळ आहे त्यामुळे रंग खूप छान येतो आणि रवा घातल्यामुळे कुरकुरीतपणासुद्धा येतो. दोन्ही बाजूने हे खरपूस भाजून झालं आहे. तर हे आपण काढून घेऊ आणि आता तिखट जे आपण मिश्रण केलं होतं त्याचं धिरडं बनवूया. तर इथे आता 1 चमचा मी पीठ घातलं. पुन्हा अजिबात तेल घालायची गरज नाही आहे. तर एका बाजूने भाजून झाले, आता उलटून घेऊया.
तर हे आपण तिखट बनवलं. केळ्याचा थोडासा गोडसरपणा यामध्ये येतो, त्यामुळे यामध्ये मी मिरचीसुद्धा घातली, त्याचबरोबर चिली फ्लेक्ससुद्धा घातलं. दोन्ही बाजूने खरपूस भाजून घेतल्यानंतर काढून घेऊया. तर इथे पहा, दोन्ही प्रकारची आपली धिरडी किंवा पॅनकेक्स तयार आहेत, गोड आणि तिखट. तुम्हाला जर गोड नको असेल तर तुम्ही तिखट बनवू शकता. दोन्ही प्रकारचे ही धिरडे खूप मस्त लागतात चवीला. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. घरी जर पिकलेली केळी असतील, जास्त पिकलेली केळी असतील आणि ती फेकून देण्यापेक्षा तुम्ही अशा रेसिपीज बनवा. चवीला तर खूप मस्त लागतात, त्याचबरोबर पौष्टिकसुद्धा आहेत. तर आजच्या ह्या दोन्ही रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपीज जर आवडल्या असतील तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीजसह. तोपर्यंत धन्यवाद.